खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा अण्णा मलाईवरून मुख्यमंत्री फडणवीसांवरती निशाणा साधलाय। अण्णा मलाईवर शिंदे फडणवीसांची भूमिका काय असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। मुंबई तोडण्यासाठी भाजपची ही चाचपणी सुरू आहे। मुंबईत अशा लोकांना बोलावून वातावरण खराब करणं सुरू असल्याचंही राऊतांनी म्हटलंय। हो, मग स्वतःला शिवसेना म्हणून घेणारा एकनाथ शिंदेच्या याच्यावरती काय म्हणणं आहे? नाही, मला खरोखर समजून घ्यायचं आहे की मुंबई महाराष्ट्राची नाही असं सांगणारा भाजपा नेता पुन्हा पुन्हा आम्हाला धमक्या देतो आहे। राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस, राज्याचे 2 उपमुख्यमंत्री जे मराठी माणसाचं मीठ खात आहेत, त्यांची याच्यावर भूमिका काय आम्ही बघू। असे अण्णा गण्णा मलाई खूप आले आणि गेले बरं का। हां, ही रसमलाई आहे, काल म्हणाले ना राजसाहेब, अशा मलाया खूप खातात। मुंबईत यांना बोलवता आणि वातावरण खराब करतात हे लोक, भाजपचे लोक। ही चाचपणी सुरू आहे मुंबई तोडण्यासाठी। अण्णा मलाई काय सांगतो साला? काय सांगतो अण्णा मलाई? मी परत येणार? कोण आहे अण्णा मलाई हा? पालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा उद्या थंडावणार आहेत। उद्या संध्याकाळी 5:30 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। 15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला मतमोजणी होणार आहे। जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नेत्यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर आज मुंबईमध्ये भाजप शिवसेना रिपाईची अखेरची सभा होणार आहे। तर ठाण्यामध्ये ठाकरे बंधूंची सभा पार पडणार आहे। अखेरच्या टप्प्यामध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच राहणार आहे। उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपचे उमेदवार भिडलेले आहेत। किरकोळ कारणावरून हा वाद झालाय। पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप केल्याने वाद मिटलेला आहे। उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपचे उमेदवार भिडले होते। यावेळी पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप केल्याने हा वाद आता मिटलेला आहे। किरकोळ कारणावरून हा वाद झाला होता। या ठिकाणी अनेक प्रचार सभा आणि रॅली सुरू असतावेळेस, पालिकांची निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतावेळेस आपण पाहतोय उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपचे उमेदवार हे भिडलेले आहेत। किरकोळ कारणावरून हा वाद झाला होता, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि हा वाद अखेर मिटलेला आहे। एकमेकांवर या ठिकाणी आरोप करत, घोषणाबाजी करत राष्ट्रवादी आणि भाजपचे उमेदवार भिडल्याची माहिती। तर किरकोळ कारण असताना हा वाद आता विकोपाला पोहोचला। पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वाद मिटलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।